गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। 11 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास एका आरोपीने अल्पवयीन मुलीचे शस्त्राच्या धाकावर अपहरण केले। ही घटना कोराडी परिसरात घडली असून आरोपीने पीडितेला गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांच्या वेळीच पोहोचल्यामुळे मुलीचा जीव वाचविण्यात यश आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता आणि आरोपीचे काही दिवसांपूर्वी प्रेम संबंध होते, परंतु ब्रेकअप झाल्यानंतर आरोपी तिच्याशी लग्न करण्यासाठी आग्रही होता। लग्नास घरच्यांचा विरोध असल्याने आरोपी मध्यरात्री मुलीच्या घरात घुसून तिला धमकावून पळवून नेले। आरोपी बँड वाजविण्याचे काम करतो अशी माहिती तपासात समोर आली आहे। गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केली आहे। या प्रकरणाने परिसरातील पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा घटनांची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी। यातील जी फिर्यादी महिला आहे त्यांच्याकडे त्यांची अल्पवयीन नात शिक्षणासाठी थांबलेली होती, जी अगोदर खामला पोलीस स्टेशन प्रतापनगरच्या हद्दीमध्ये राहाव्यास होती। तिथे तिचे एका तरुणाशी प्रेम संबंध जोडले, परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन यातील जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन प्रतापनगरला एक अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता। आरोपीचं नाव आहे अमित मनोज सोनटक्के, वय 18 वर्षे, राहणार खामला गौतमनगर। याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता। त्याच्यानंतर सुद्धा तो आरोपी सदर मुलीच्या मागे वारंवार लागून तिला त्रास देत होता की माझ्याशी लग्न केलंच पाहिजे असं वगैरे। दिनांक 8 तारखेला सदरचा मुलगा हा जिथे फिर्यादी महिला राहते आहे पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीतील शनिवारी गुजरवाडी, तिथे रात्री 2 वाजता त्यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने घरात घुसला आणि त्या मुलगी जी आहे अल्पवयीन मुलगी, तिला जबरदस्ती उठवून शस्त्राचा धाक दाखवून तिला तो तिथून अपहरण करून घेऊन गेला होता। त्याबाबत सदरची फिर्यादी महिला या वयोवृद्ध आहेत, 64 वर्षाच्या, त्याच्यामुळे त्या अत्यंत घाबरल्या होत्या। त्यांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवलं आणि सकाळी 6 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आल्या। रात्रपाळी अधिकारी PSI विक्रम सोनवणे, त्याचप्रमाणे PSI अमित शेळके यांनी तात्काळ तक्रार घेण्यामध्ये वेळ वाया न घालवता सदर आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता ते कोराडी परिसरामध्ये लास्ट लोकेशन त्यांचं मोबाईल स्विच ऑफ झाला होता। तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन ऑटो चालक आणि सकाळी मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या लोकांकडे सखोल चौकशी करून एका ऑटो चालकाने ती आरोपी आणि ती पीडित मुलगी जी आहे ती कोराडी देवी मंदिर परिसरात फिरताना दिसून आली अशी माहिती दिली। तात्काळ सदर ठिकाणी त्या आरोपी आणि पीडित मुलीला ताब्यात घेतलं। आरोपी हा तेव्हा त्या पीडित मुलीला मारहाण करत होता, तिचा गळा वगैरे दाबत होता। पोलिसांना जर थोडा उशीर झाला असता तर कदाचित त्या आरोपीने त्या मुलीला मारूनसुद्धा टाकलं असतं, अत्यंत गंभीर गुन्हा घडला असता। परंतु पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून लगेच आरोपी आणि त्याच्याजवळ असलेले शस्त्र, एक तलवार आणि एक गोप्ती, अशा 2 शस्त्रासह त्याला ताब्यात घेतले आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आरोपी हा बँड वाजवण्याचे काम करत असतो। याच कारणावरून पीडितेच्या आईने त्यांच्या लग्नास नकार दिला होता। पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर 1 ते 1.5 तासामध्ये सदर आरोपीचा शोध घेऊन सदर पीडितेची सुटका करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून विलंब झाला असता तर कदाचित काही विपरीत घटनासुद्धा घडू शकली असती, परंतु PSI विक्रम सोनवणे आणि PSI अमित शेळके यांनी अत्यंत कार्यतत्पर होऊन सदरचा तक्रार घेण्यामध्ये वेळ वाया न घालवता तात्काळ सदर मुलीच्या शोधात आणि आरोपीच्या शोधात रवाना झाले आणि आरोपीला लगेच ताब्यात घेतले।